काल परवापर्यंत जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा भारताच्या कुरापती काढणारा, एवढंच नाही तर सर्व जागतिक मंचावर, आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या नावानं बोटं मोडणारा हा चीन अचानकपणे भारताचं जाहीर कौतुक करायला लागलाय. एवढंच नाही तर त्यानं भारताचं कौतुक करताना अशा काही गोष्टी केलेत की आश्चर्याचा धक्काच बसतो. पण काल परवापर्यंत असा विचित्र वागणारा चीन, भारताच्या वेगवेगळ्या भूभागावर दावा सांगणारा चीन अचानकपणे अशी भाषा का बोलू लागला? का कायमच कावेबाजपणा करणाऱ्या चीनचा या पाठीमागे काही वेगळा हेतू आहे? जाणून घेऊयात एक खास रिपोर्ट. युद्ध भडकल्यावर चीनला झाली भारताची आठवण. चीन म्हणतो दुश्मनी नको, दोन देशांमध्ये दोस्ती हवी. इराण इस्रायल युद्ध भडकल्यावर चीनची भारताला मैत्रीची साथ. चीन भारताच्या कायम खोड्या काढणारा, भारतावर सतत कुरघोड्या करणारा आणि भारतात घुसखोरी करणारा भारताचा शत्रू. मात्र आखातात इस्रायल विरुद्ध इराण युद्ध भडकल्यावर आता चीनला भारताची आठवण आली आहे. चीनने अचानक भारताशी संबंध कसे सुधारले पाहिजेत अशी भाषा बोलू लागलाय. बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारत चीन संबंधांबद्दल मोठं वक्तव्य केलंय. भारत आणि चीन हे दोन्ही देश ग्लोबल साऊथचा म्हणजे विकसनशील देशांचा महत्त्वाचा भाग आहे. भारत आणि चीननं एकमेकांचे शत्रू होण्यापेक्षा भागीदार व्हायला हवं आणि जागतिक संधीचं सोनं करायला हवं. भारत आणि चीन ही दोन्ही महत्त्वाची शेजारी राष्ट्र आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांशी सांस्कृतिक संबंध आणि व्यापारी संबंधांवर भर द्यायला हवा. मध्य आशियातल्या या संपूर्ण संघर्षाचा फायदा उठवत जर चीन, भारत आणि चीन यांची मैत्री पुढे करत असेल तर चीनचा हा एक प्रकारचा कुटील डाव आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. भारत नक्कीच या डावात फसणार नाही, कारण भारताला चीन सोबतचा व्यवहार हा जितका महत्वाचा आहे तितकंच भारताचं पाश्चात्य जग किंवा इतर इस्रायल असेल किंवा मध्य आशियातले देश असतील यांच्या सोबतचं सहकार्य सुद्धा तितकंच रादर जास्त महत्वाचं वाटतं. त्याच्यामुळे भारत आणि चीनची मैत्री ही भारत आणि अमेरिका मैत्री यांच्या कुठेही आड येणार नाही याची पुरेपूर दखल किंवा काळजी भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय घेईलच, यात शंका नाही. पण चीनच्या या कुटील नीतीचा हा सर्व भाग आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि त्यामुळेच मध्य आशियात घडत असलेल्या परिस्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न जर चीनने केला नसता तरच आपल्याला नवल वाटलं असतं, अशीच म्हणायची ही परिस्थिती आहे. बीजिंग मधल्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या अधिवेशनात वांग यी यांनी हे वक्तव्य केलंय. गलवानमधला संघर्ष आणि त्यानंतरही चीन ईशान्येकडच्या राज्यांवर दावा करत राहिलाय. आता मात्र दोन्ही देशांमधले संबंध हे तणावपूर्ण नसून सामान्य असल्याचं चीनचं म्हणणं आहे. दोन्ही देशांमधला व्यापारही आतापर्यंतच्या सर्वोत्तम स्तरावर आहे आणि दोन्ही देश एकमेकांना मदत करून आपापल्या राष्ट्रांच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट झाली होती. त्या भेटीनंतर भारत आणि चीनचे संबंध आणखी दृढ झाल्याचा दावा चीननं केलाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीमा भागात शांतता आणि स्थैर्य नांदलं पाहिजे यावर चीननं चक्क भर दिलाय. त्याचबरोबर शेजार धर्म निभावेल असंही चीननं म्हटलंय. पुढच्या वर्षी ब्रिक्सच्या अध्यक्षतेसाठी भारत आणि चीननं एकमेकांना पाठिंबा दिला पाहिजे असंही चीन आता म्हणतोय. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराण आणि इस्रायलचं युद्ध भडकलेलं असताना चीनला अचानक भारताची आठवण का आली? चीनची भाषा भारताबद्दल एवढी कशी काय बदलली? त्याचं नेमकं कारण लक्षात घ्या. गेल्या काही वर्षांपासून चीन जागतिक महासत्ता बनण्याचा प्रयत्न करतोय. अमेरिका आर्थिक आणि रणनीतीच्या मुद्द्यांवरून सतत चीनची कोंडी करतेय. चीनची सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या व्हेनेझुएलावर अमेरिकेनं हल्ला केला, त्यामुळे चीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
आता अमेरिकेनं इस्रायलला ताकद देऊन चीनचा मित्र असलेल्या इराणवर हल्ला केलाय. त्यामुळेच चीन आता भारत आणि रशियाला आपल्या बाजूने ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय. याच कारणामुळे चीन आता भारताशी मैत्रीचा हात पुढे करतोय. मात्र चीनचा इतिहास भारताला चांगलाच माहिती आहे आणि चीनचा स्वभावही भारत पुरता ओळखून आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.